जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या प्रांगणात बौद्ध महासभा शहर शाखेचे सरचिटणीस रमेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। एक दिवसीय घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात 50हूनही अधिक समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रशिक्षणार्थ्यांना मेजर सुरेश गजभारे व आनंद जोंधळे यांनी प्रशिक्षण दिले। तसेच कुलदीप राक्षसमारे व सोपान शेळके यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड यांना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टी साहेबराव गायकवाड, राजेश बिराडे व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी भिक्खू शीलरत्न थेरो यांनी दिलेल्या त्रिशरण पंचशीलने प्रशिक्षणाची सांगता झाली। सर लॉर्ड बुद्धाच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी समता सैनिक आपले आभार मानतो। आज सहयोग नगर नांदेड येथे समता सैनिक दलाचं एक दिवसाचं प्रशिक्षण शिबिर चालू आहे आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही सर्व सैनिकांना त्याची शिस्त कसं राहावं, त्यांनी कसं वागावं, समाजामध्ये कसं राहावं हे या ठिकाणी आम्ही त्यांना शिकवतो। आणि आपण बघतो की समाजामध्ये खूप अन्याय अत्याचार होत आहेत। या अन्याय अत्याचारासाठी त्यांनी कसं आपलं लोकांना त्यांचं आपलं सहकार्य जे लोक आहेत त्यांना कसं सहकार्य केलं पाहिजे। आपल्या समाजावर होणारे अत्याचार हे खूप वाढलेले आहेत असल्यामुळे त्यामुळे आपण सैनिकांनी त्यांना त्यांच्या पाठीशी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे। हे ह्या ठिकाणी आम्ही त्यांना शिकवतो। आणि जे नवीन सैनिक आम्ही या सैनिकामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांना सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत। या समता सैनिक दलामध्ये जी की बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केलेली, हे कोणाही आर्यागर्या नतुकर्याची संस्था नसून ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली संस्था आहे। आपल्याला माहित आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांसोबत आपल्याला काम करण्याचा योग आला नाही, पण त्यांनी जे संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थेमध्ये आपण जर काम केलं तर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं असं आपल्याला वाटते। आपल्या मनाला आपल्या जीवनाला सार्थक होईल। आणि आम्ही पुन्हा एकदा सर्व समाजातल्या एक तरुणांना एक आवाहन करतो की या समता सैनिकामध्ये आपण आलं पाहिजे आणि समाजावर होणारा अत्याचार आपण दूर केला पाहिजे असे या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून भावना व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय भीम। मी रमेश राघुजी कोकरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचा सरचिटणीस असून माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी समता सैनिक दलाचं जे प्रशिक्षण या ठिकाणी सुरेशजी गजभारे सर आणि तसेच जिल्हा शाखा आणि तालुका शाखा आणि शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। मोठ्या संख्येने या ठिकाणी सैनिक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत। खऱ्या अर्थानं आमच्या सहयोगनगरसाठी ही गौरवाची गोष्ट आहे। ज्याही अशा चळवळीचे किंवा ज्या नवीन गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याच्यासाठी नांदेडमधील सहयोगनगर जे आहे ते अग्रगण्य आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। सहयोगनगरमधील आमच्या जयाताई सूर्यवंशी असतील, साहेबरावजी गायकवाड असतील, राजेशजी बिराडे असतील, हे आमचे जे काही आणि या ठिकाणचे जे ज्येष्ठ उपासक आहेत यांच्या माध्यमातून इथं नवीन आम्ही सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि विशेष करून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा जी आहे ती घराघरामध्ये पोहोचली पाहिजेत आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचं कार्य जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि नांदेड जिल्हा जो आहे तो पूर्णपणे आघाडीवर आहे। तेव्हा मी या ठिकाणच्या संपूर्ण तरुणांना या ठिकाणी आवाहन करतोय। जयभीम नगरचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत, आंबेडकर नगरचे तरुण देखील आलेले आहेत, या ठिकाणी देगाव चाळीचे तरुण आलेले आहेत आणि सहयोग नगरचे देखील तरुण आहेत।
या सगळ्या तरुणांना आम्ही विनंती करतोय की केवळ ही चळवळ जी आहे ती ज्येष्ठ लोकांच्या खांद्यावर न ठेवता आपण देखील ते आता पुढे नेण्याचं काम करावं। बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं 13 मार्च 1927 रोजी ही चळवळ समता प्रस्थापित करण्यासाठी, समाजाला संरक्षण देण्यासाठी आणि समाजाला या ठिकाणी पुढे नेण्यासाठी स्थापन केलेली आहे। तेव्हा आपण हिरिरीने सहभागी घेऊन ही चळवळ पुढे न्यावी एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो। मी समता सैनिक आनंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI, या ठिकाणी सहयोगनगर माता रमाई बुद्धविहार या ठिकाणी 1 दिवसाचं शिबिर प्रशिक्षणार्थी आम्ही सर्व समता सैनिक दल एकूण 30 कर्मचारी व आमचे मेजर सुरेश गजबारजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्वांना परेड प्रशिक्षणार्थी सावधान विश्राम, लाठी लपेट, लाठीचे प्रशिक्षण व सर्व संचलन त्यांना शिकलेले आहेत। बरेच समता सैनिक दल याच्यामध्ये आवर्जून येत आहेत, त्यांना आवड आहे। राहिलेल्या कामाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या वतीने सर्व आम्हाला मुंबई येथून आदेशित केल्यामुळे आम्ही समता सैनिक दल वाढविण्याची तयारी करीत आहोत। सर्व मिळून एकत्रित काम करून भारतीय बौद्ध महासभा उत्तरच्या वतीने सर्व जिल्हा शाखेच्या वतीने आम्ही हे काम चांगल्या एक पद्धतीने करीत आहोत। या ठिकाणी मी लाड बुद्धाचे आभार मानतो। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असणारा उमेश राजभोज लिखित तिडीक या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच नांदेड येथे पार पडला। प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात मंचावर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले, प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका संध्या रंगारी उपस्थित होते। प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास पत्रकार रमेश कदम, रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। उमेश बालाजी याच्या तिडीक नावाचा हा कविता संग्रह तो पहिलाच असल्यामुळे याच्यामध्ये पहिले पुन्हाच्या खूप खुणा आहेत, तरी त्याने जो प्रयत्न केला हा प्रयत्न स्तुत्य आहे। कारण त्यानं त्या कवितामधून सामाजिक भान व्यक्त केलेले, समाजाचे जे प्रश्न आहेत महिलांचे, मुलांचे, माणसांचे, या सगळ्या प्रश्नांकडे तो संवेदनशीलतेने पाहतो आणि हे प्रश्न त्याच्या कवितेचे विषय होतात। त्यामुळं अशा या चांगल्या कवितेला त्याच्या काही मर्यादा असूनही मी शुभेच्छा देतो, कारण पुढच्या काळात उमेश कडून आणखी काही चांगल्या लेखनाची अपेक्षा ठेवता येते। आज आपण उमेश बालाजी राजाभोज यांनी तिडीक हे कविता संग्रह या ठिकाणी लिहिलेला आहे। या तिडीक कविता संग्रहातून त्यांनी समाजामध्ये जे रूढी परंपरा चालत आलेले होते त्याच्यावर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। या कविता संग्रहाच्या माध्यमातून आज समाजामध्ये जे चालू आहे ते त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही कविता संग्रह समर्पित केलेला असून या कविता संग्रहानं प्रत्येक जणांनी वाचलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने एक सर्वांना असं निवेदन करू इच्छितो की हा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपण राऊत सरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी घेत आहोत, खरोखरच उमेशला याच्यातून नवीन म्हणजे त्यांना एक उत्साह निर्माण व्हावा आणि समाजाप्रती एक जाणीव निर्माण व्हावी आणि महापुरुषांचे विचार या कविता संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजात पेरण्याचा प्रयत्न, एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। त्याबद्दल मी उमेश यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। उमेश राजभोज यांच्या तिडीक या कविता संग्रहाचा आज प्रकाशन समारंभ आहे। तिडीक या कविता संग्रहामध्ये संपूर्णपणाने सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत आणि यामध्ये ज्या सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत त्यामध्ये वर्तमान कालखंडात स्त्रियांच्या संदर्भामध्ये, या देशातल्या तृतीयपंथीयांच्या संदर्भामध्ये लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अजूनही त्यांच्याकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहणारा आहे, त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे। आणि अशा प्रकारचे जे अनेक संदर्भ आहेत या अनेक संदर्भांच्या संदर्भात कवी
आपल्या भावना या कवितांच्या मधून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतो. तिडीक म्हणजे संताप, चीड. या व्यवस्थेमध्ये आजही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षे उलटल्यानंतरही या देशातली माणसांची भूक आपण संपवू शकलेलो नाही. इथं होणारे दलितांवरचे अन्याय अत्याचार संपवू शकलेलो नाही. याबद्दलचा एक संताप कवीच्या मनामध्ये जो आहे तो संताप या कविता संग्रहामधून व्यक्त झालेला आहे. हा कवी फुले आंबेडकरी विचारधारेचा स्वीकार करणारा कवी आहे आणि या दृष्टिकोनातूनच संपूर्ण समाजाकडे तो पाहताना दिसतो आणि तीच भावना त्याची या कविता संग्रहातल्या कवितांच्या मधून व्यक्त झालेली आपणाला दिसून येतो. हा कवी अत्यंत तरुण कवी आहे, पण तरुण कवी असूनही स्वांत सुखाय पद्धतीच्या रोमॅन्टिक पातळीवरच्या प्रेम कविता हा कवी लिहित नाही, तर हा कवी प्रगल्भ अशा प्रकारच्या सामाजिक जाणीवेच्या कविता लिहितो आणि समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेवर आधारलेली व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त करतो. मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस बांधवांना आज रक्षाबंधनानिमित्त बहिणींनी राखी बांधली. सण उत्सवाच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना या उपक्रमातून भावनिक अभिवादन करण्यात आले. बहिणींच्या या उपक्रमामुळे रस्त्याच्या वर्दीतल्या भावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. हा उपक्रम राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या संस्कारातून प्रेरित असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. रस्त्यावर सुरक्षितता राखणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न ठरला. शासनाने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. पाली भाषा म्हणजे तथागत गौतम बुद्ध होय आणि तथागतांना समजून घेण्यासाठी पाली भाषा अवगत करावी असं आवाहन बनते डॉक्टर यश काश्यपायन यांनी केले. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे पाली भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्सला प्रारंभ झाला. त्यावेळी भंते काश्यपायन बोलत होते. 6 महिने होणाऱ्या या कोर्सला 72 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतली आहे. बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झालाय. अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन होते. स्वागत प्राध्यापक अमित मेधावी यांनी केले. आभार प्राध्यापक किशोर खिलारे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक अविनाश भाले व इतर मान्यवर उपस्थित होते. ना कांबळे मॅडम यांनी आम्ही प्रवेश घेतलेला आहे. तर धम्माचं जे ज्ञान अभिजात पाली भाषेला मिळालेला आहे दर्जा, त्यामुळं धम्माचं ज्ञान आम्हाला मिळणार भरपूर आणि अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे त्यामुळं जगामध्ये पाली भाषेचे प्रचार आणि धम्माचे जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करून आम्हाला स्वतःसाठी अधिक समाजासाठी हे खूप उपयोगी पडणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. पाली भाषा महत्त्वाची आहे, प्राचीन भाषा आहे. प्राकृतची उत्तराधिकारी आहे. प्राकृत भाषा म्हणतात प्राचीन बोली भाषा. मध्य मंडळामध्ये ते शिकवल्याच जाईल तुम्हाला ते क्लासमध्ये. तर पाली भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं पाली भाषा घेतली पाहिजे. आणि आता सरकारनं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून दिलेला आहे. ज्यावर सरकार खर्च करू शकते अशी भाषा म्हणजे राष्ट्रीय भाषा. राष्ट्रीय भाषेमध्ये बऱ्याच भाषा आहे, तर त्याच्यामध्ये पाली भाषासुद्धा आहे. काय तर म्हणजे भारतीयच भाषा म्हणजे इंग्रजी आता 100% जिकडे ती आहे, पण इंग्रजीला अभिजात भाषेचा दर्जा नाही आहे भारतात. का? कारण ती भारतात जन्मलेली भाषा नाही ना, म्हणून होय. काय तर पाली भाषेला दर्जा प्राप्त झालेला आहे. आता शेवट तुम्हाला पाली भाषेची व्याख्या सांगतो. इतकी सुंदर व्याख्या आहे, आज ते मी विसरलो सांगताना. पालेती वारक्येती बुद्ध वचनांगिती पिपाली, म्हणजे ज्या भाषेमध्ये बुद्धांचे शब्द पालन करून रक्षण करून ठेवले त्या भाषेला पाली भाषा म्हणतात. आणि बुद्धाचे शब्द का रक्षण करून ठेवले त्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीनं 3 वर्षापूर्वी आम्ही इथं पाली अभ्यासक्रम हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद समाजातून मिळत आहे. विविध घटक, समाज घटक आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक हे पाली भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहेत. आणि शिवाजी विद्यापीठानं हा कोर्स सुरू केला याचं कारण महत्त्वाचं म्हणजे याला लोकांच्याकडून असलेली मागणी हे तर आहेच, परंतु
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये भारतीय भाषांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीचं जी काही एक तरतूद आहे, त्या अनुषंगानं या प्राचीन भाषेसाठी आपण शिवाजी विद्यापीठामध्ये हा पाली भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. पहिल्या कोर्ससाठी म्हणजे बॅचसाठी याला 60 ते 62 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं. दुसऱ्या बॅचमध्ये 66 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. याची खरं तर इंटेक कपॅसिटी 60 आहे, परंतु त्यापेक्षा जास्त लोकांची मागणी याला आहे असं दिसतंय. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणेच यावर्षी आम्ही 20% जास्त ॲडमिशन घेऊ शकतो, म्हणून आत्ता यावर्षी त्याला 72 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आज श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 9 ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी आपण या पाली भाषा अभ्यासक्रमाच्या यावर्षीच्या बॅचची सुरुवात केली. प्रारंभ किंवा त्याला इंडक्शन प्रोग्राम आपण म्हणू शकतो, तो सुरू झाला. याला प्राध्यापक अमित मेधावी आणि डॉक्टर यश कश्यपयान हे पाली भाषेचे तज्ज्ञ जे 2 मंडळी आहेत ते या ठिकाणी ते शिकवतात आणि तेही या ठिकाणी उपस्थित होते. भाषा काय आहे ह्या उत्सुकतेनं आम्ही इथं ॲडमिशन गेल्या वर्षी घेतलेलं होतं. इथं खूप छान शिकवलं जातं. अमित मेधावी सर, त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर आपले भंतेजी यश कश्यपयान सर, त्यानंतर पुण्याहून रितेश ओवाळ सर, हे सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाली भाषेचं ज्ञान देतात आणि त्याचा या ज्ञानाचा वापर उपयोग अशासाठी आहे की आपलं जीवन जर आपल्याला समृद्ध करायचं असेल, सुखी करायचं असेल, समाधानी करायचं असेल, तर आपल्याला पाली भाषेतलं ज्ञान अभ्यासणं आणि जे काही अजून ज्ञान जे जगासमोर किंवा आपल्या भारतीयांसमोर यायचं आहे, तर ते ज्ञान कसं आपल्या या समाजामध्ये येईल आणि त्याचा प्रचार वाढेल, यासाठी म्हणून आम्ही सर्वांनाच अशी विनंती करतो की त्यांनी पाली भाषा शिकावी आणि हा जो सद्धम्म आहे तो अंगीकारण्याचा जरूर प्रयत्न करावा. मॅडम, बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. माजी सरपंच व दिव्यांग, निराधार, वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साजनी येथील शेतकरी भवन येथे माजी सरपंचांचा महामेळावा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ सानिया अब्दुल सुतार साजनी होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करार गटाचे मुख्य संघटक माननीय फिरोज मुल्ला उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की राज्य सरकार माजी सरपंचांसाठी भविष्यात कोणतीही तरतूद करत नसल्यामुळे संघटित होऊन न्याय मिळवण्यासाठी लढा उभारावा लागतो. हे दुर्दैव आहे. मुंबईतील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभे करावे लागेल, तसेच महापुरुषांचा खरा इतिहास वाचून जातविरहित कार्याची प्रेरणा घ्यावी व संविधानाचे पालन करावे. आणि त्या गावच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने सरपंचाच्या सान्निध्यात राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला माझ्या सरकार त्याला फार मोठं अभिमान या ठिकाणी वाटतोय की कार्यकर्ता आणि कार्यकर्ता कसा असतोय, त्याच्या अंगामध्ये कशी गुण असतात. ते सरपंच होऊन निवृत्त होऊन वयाची आता 50 ओढून त्यांनी खऱ्या अर्थानं आपला संसार आकाराने बघायला पाहिजे. पण ह्या वयात सुद्धा त्यांनी आज ही सरपंचांची गाठ मारून सरपंचांना सगळ्यांना एकत्रित करून न्याय हक्कासाठी या सरपंचांना हात करून या देशाला स्वातंत्र्य त्यांनी मिळवलेलं आहे. आणि पहिली संघटना आपण हे रोपटं लावायचं काम साजनी गावामधलं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं साजनी गाव का निवडलं, बऱ्याच शंका कुशंका लोकांच्या मध्ये अनेक प्रकारचे आहेत की साजनी गाव निवडण्याचं कारण काय, माझं गाव रुई भोगताना त्या सरपंच पदापर्यंत पोहोचताना सुद्धा जो संघर्ष केलेला आहे आणि त्यातून त्यांना ते सरपंच पद मिळालं जातं. आणि जेव्हा सरपंचाचे 5 वर्ष पूर्ण होतात त्याच्यानंतर त्याला कारावास व्हावं लागतं आणि
मला वाटतं इथला एखादा गावातला कोणी विचारतला जात नाही. रेंदाळ ग्रामपंचायतचे महिला सरपंच सौ सुप्रिया पाटील व डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आज सुप्रिया पाटील यांनी हुपरी पोलीस स्टेशन येथे डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील रेंदाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. रेंदाळ येथे गावाच्या वतीने नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तीन वनतारातून परत आणण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेच्या दरम्यान ती पदयात्रा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर ग्रामपंचायतच्या पायरीवर ग्रामस्थ मनोगत व्यक्त करीत असता त्या दरम्यान सरपंच सुप्रिया पाटील व त्यांचा मोबाईल हाताळत असताना त्यांच्या पाठीमागील पायरीवर उभे असलेले डेप्युटी सरपंच अभिषेक पाटील यांनी सरपंच सुप्रिया पाटील यांचे खासगी बाबींमध्ये घुसखोरी करून त्यावर लक्ष ठेवून त्यानंतर स्वतःचा मोबाईल काढून त्याद्वारे त्यांचे चित्रीकरण करून एकंदरीतच लज्जास्पद वर्तन करण्यात आले. काल माझ्यासोबत अतिशय असंवेदनशील अनुचित वाईट प्रकार घडला. गेली 2.5 वर्ष उपसरपंच अभिषेक पाटील हे मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आलेले आहेत. पण काल त्यांनी विकृतीचा कळस मांडला. त्यांनी माझ्या पाठीमागे उभा राहून माझा आणि माझ्या मोबाईलचा चोरून चित्रीकरण केलेले आहे आणि यामध्ये त्यांच्या सांगण्यावरून काम करणारे ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी हे देखील त्यामध्ये घुसून सामील झालेले आहेत. याबाबत मी माननीय CO आणि SP ऑफिसला तक्रार दिलेली असून दोषी लोकांवरती कठोर कारवाई न झाल्यास मी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या आवारात आत्मदहन करणार आहे आणि या महिला लोकप्रतिनिधीला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. कमी क्षेत्रात जादा उत्पन्न घेणे हे काळाची गरज असून पारंपरिक शेतीला AIची जोड दिल्यास शेती किफायतशीर होईल असं प्रतिपादन VSIचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक यांनी केले. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त ऊस जागृती तंत्रज्ञान अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार संजय मंडलिक होते. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक प्रकाश पाटील, डॉ. तुषार जाधव, शिवाजी इंगळे, डॉ. अनिल सिद्धेश्वर उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक सत्यजित पाटील यांनी केले. स्वागत भगवान पाटील यांनी केले. वर्धापन दिनाच्या निमित्तानं नेहमीप्रमाणे ऊस जागृती अभियान याचे सांगता सोहळा आणि शेतकरी ऊस विकास शिबिर इथं पार पडलं. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हजारो सभासद याचा लाभ घेण्यासाठी ते उपस्थित होते. नेहमीप्रमाणे वर्धापन समारंभाला सभासद, हितचिंतक, जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सगळे उपस्थित राहिले. अतिशय चांगलं मार्गदर्शन VSIच्या दोन्ही तज्ज्ञांनी आम्हाला दिलं आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानंतर एकरी उत्पादन वाढणार याचं चांगलं मार्गदर्शन दिलं. कारखान्याच्या वतीनं सभासदांनी संचालक मंडळाने निर्धार केला आहे की पुढच्या काळामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन कागल तालुक्यामध्ये सुद्धा ऊस क्षेत्राची क्रांती या ऑगस्ट दिनाच्या निमित्तानं आपण करून घ्यावी आणि एक वेगळी क्रांती या निमित्तानं होऊ पाहते. त्या सगळ्याला आम्ही सामोरं जातो. कालावधी नुकसान होतं ते होऊ नये म्हणून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या माध्यमातून जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे याच्यातून जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती मिळते, मग त्यामध्ये पावसा येण्याचा कालावधी असेल किंवा वाऱ्याचा वेग असेल, दिवसातील सूर्यप्रकाशाचे तास असतील, या सगळ्याचा ऊस शेतीवरती कसा परिणाम होतो आणि त्याच्याच माध्यमातून आपण रोग व कीड व्यवस्थापन कसं करता येईल किंवा जमिनीच्या आर्द्रतेच्यानुसार पाण्याचं नियोजन कसं करता येईल, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी सविस्तर अशी माहिती सांगितली. निश्चितच या माहितीचा या परिसरातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल आणि यांची आजची जी उत्पादकता आणि साखर उतार आहे याच्यामध्ये वाढ होण्यास निश्चितच फायदा होईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भद्रावती येथील ज्येष्ठ पत्रकार तथा भोई समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मच्छीमार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक दिलीप मांढरे यांना नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरंग सभागृहात भोई गौरव प्रतिष्ठानतर्फे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रम दैनिक सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, राजाराम म्हात्रे, नरेंद्र पडाळ यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला असून दिलीप मांढरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्थे या संस्थेचे 1993 पासून सचिव पदावर कार्यरत असून या संस्थेमध्ये दैनंदिन व्यवहार, बँके व्यवहार, मासेमारी मोजमाप करणे तसेच इतर संबंधित कार्यालयाचे कामकाजाचं व्यवस्थित कामकाज पाहणे इत्यादी काम आजपर्यंत सांभाळत असून या दैनंदिन व्यवहाराचे अध्यक्ष श्री दिलीप किसन मांढरे हे 2023 ते 2028 पासून या पदावर कार्यरत असून या संस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पार पाडित आहे। मी दिलीप किसनराव मांढरे, मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहोत आणि परत चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ मर्यादित चंद्रपूर या मच्छीमार संघाचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मी संचालक म्हणून अविरोध निवडून आलो। ही चंद्रपूर जिल्ह्याच्या मच्छीमार संघामध्ये निवडून येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे। मात्र या संस्थेमध्ये काम करत असताना हा माझा 5वा अध्यक्षपदाचा टर्म आहे। 2016 ते 23 वजा जाता जवळपास मी या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून गेले 30 ते 35 वर्षापासून काम करत आहे। मी संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचं आर्थिक स्तोत्र कसं बळकट होईल या दृष्टीनं सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत। आमच्या संस्थेकडे जवळपास 5 ते 6 तलाव आहे। त्या तलावामध्ये बीज संचयन करणे, त्याचं संगोपन करणे, रात्री गस्त घालणे आणि हे सगळं करत असताना म्हणजे मला माझ्या संस्थेतील सर्व संचालकांचा सुद्धा म्हणजे तेवढाच हातभार लागतो आणि ते सहकार्य सुद्धा करीत असतात। बऱ्याचदा या संस्थेमध्ये म्हणजे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। रात्री किंवा दिवसा या संस्थेच्या तलावामध्ये चोरी करतात। तर मागील वर्षीपासून जेव्हा मी संस्थेमध्ये या पदभार घेतला त्याच पहिल्या महिन्यामध्ये मी चोरी पकडली, संस्थेला दंड वसूल करून दिला। त्याचप्रमाणे आत्ताच या महिन्यामध्ये 2 लोकांना मी तलावामध्ये चोरी करताना रंगेहात पकडले, त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई केली। तर महत्त्वाचं म्हणजे इतर सभासद मेहनत करून पकडतात आणि काही सभासद विना परवाना जाऊन आपला फायदा कसा होईल याचा हे घेतात। त्यावर मी आळ घातलेला आहे आणि या पलीकडे मी कदापिही म्हणजे आपल्या संस्थेला चोरी होऊ देणार नाही। तर हे करत असताना मला म्हणजे बऱ्याचशा आमच्या संघटनांनी बहुमान दिलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करीत महाराष्ट्र सरकारमधील कलंकित भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली। कलंकित भ्रष्ट मंत्र्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न गंभीर असताना महाराष्ट्रात बेताल वक्तव्य केलं आहे। त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे। मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे।
कलंकित मायांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र रामकिशन धर्म, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणि रामनाना खराबे पाटील, पंढरीनाथ घुले पाटील आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आल्या। आम्ही आज मोर्चा नाही, आम्ही एक धरणे आंदोलन केलं की जे राज्य सरकारमध्ये बसलेले भ्रष्ट मंत्री आहेत, ज्याच्या विरोधात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश आहे, त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना काढून टाकावं अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं। वास्तविक आपण बघितलं असेल, विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षानं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या आमदारांनी त्याच्या विरोधात खूप मोठा आवाज उठवला होता, परंतु हे गेंड्याची कातडी पांगलेलं सरकार याला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही। पण आज आपण बघा, दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले, शेतकरी अतिशय हालाकीचं जीवन जगत आहे। अतिवृष्टी असेल, कुठं कोरडा दुष्काळ असेल, ही परिस्थिती शेतकरी वाचताना या राज्यात जे आपलं राज्य कृषीप्रधान राज्य आहे, या राज्याचा कृषी मंत्री सभागृहामध्ये, विधानसभेसारख्या पवित्र सभागृहामध्ये ऑनलाईन रम्मी खेळतो। आणि दुर्दैवाची गोष्ट त्यात म्हणजे कळस असा की त्या मंत्र्याला खातं बदलून पुन्हा क्रीडा खातं दिलं जातं। याच्यासारखी लाजिरवाणी बाब नाही आहे। आम्हाला कुठेतरी असं वाटायला की हा मुख्यमंत्री कुठेतरी दबावाखाली आहे किंवा मुख्यमंत्री हतबल झालेला आहे, त्यामुळे या मंत्र्यांचे राजीनामे घेत नाही। म्हणून आमची मागणी आहे की तात्काळ या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि या भ्रष्ट मंत्र्यांना त्या आमच्या सरकारमधून मुक्त करावं। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरी सर्किट बेंचचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी CPR हॉस्पिटल समोरील जुन्या न्यायालयीन इमारतीत होणार असल्याची माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। उद्घाटनानंतर मेरी वेदर ग्राउंड येथे 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक उपस्थित राहणार आहेत। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सेक्रेटरी मनोज पाटील, जॉईंट सेक्रेटरी सुरेश भोसले, लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे, मनीषा सातपुते, वैभव पाटील, वैष्णवी कुलकर्णी उपस्थित होते। तब्बल 40 वर्षांच्या यशस्वी लढ्यानंतर हे सर्किट बेंच कोल्हापुरात होत आहे। नमस्कार सर्वांना, कळविण्यास आनंद होतो की आपण गेली 40 वर्ष ज्या मागणीसाठी आंदोलनं केली, मोर्चे काढले, बरीचशी आंदोलनं झाली आणि ती मागणी आपली पूर्ण होऊन दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे आणि 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कामकाज चालू होत आहे। 17 ऑगस्ट 2025ला दुपारी 3:30 वाजता CPR हॉस्पिटल समोरील जी इमारत आहे, जिथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होतं आहे, त्या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधे साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मकरंद कर्णिक साहेब हे उपस्थित राहणार आहेत। आणि हा कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम तिथं पार पडल्यानंतर मुख्य कार्यक्रम जो होणार आहे तो मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 4 वाजल्यापासून दुपारी होणार आहे। त्या ठिकाणी जवळजवळ मुंबई उच्च न्यायालयाचे 15 न्यायाधीश हजर असण्याची शक्यता आहे। त्याबरोबर आणखी काही या क्षेत्राशी संबंधित अधिकारी आहेत, ॲडव्होकेट जनरल असतील, सॉलिसिटर जनरल असतील, असे अधिकारीसुद्धा तिथं हजर असण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचे प्रोटोकॉल्स किंवा सुरक्षा यांचं संपूर्ण भान ठेवून यामध्ये जो कार्यक्रमाचं नियोजन आहे, प्रशासनाकडून जवळजवळ 5000 लोकांची कार्यक्रमस्थळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। साधारणपणाने 6 जिल्ह्यातून 3
ते 4000 वकील या कार्यक्रमाला उपस्थित. बीटी ॲक्ट रद्द करावे व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व विविध सामाजिक संघटनेतर्फे नागपुरातील इंदिरा मैदान ते संविधान चौकापर्यंत पैदल मशाल मोर्चा काढण्यात आला. बुद्धगया येथे मागील 180 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. याच्या समर्थनार्थ भंते आकाश लामा यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आलाय. ज्या प्रकारे मुस्लिमांची मस्जिद मौलवीच्या ताब्यात असते व हिंदूंचे मंदिर पुजारीच्या हातात, त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार बीटी ॲक्ट 1949 केंद्र व बिहारच्या राज्य सरकारने निरस्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे मत भंते आकाश लामा यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केले. आज से 10 अगस्त से हम लोग ने ये मशाल यात्रा शुरू की है पवन से नागपुर से, और ये मशाल एक प्रतीक है जो अतो दीपो भव है, हमारे खुद को दीपक खुद जलाइए, और ये प्रतीक है हमारे अहिंसा का, शांति का, करुणा मैत्री का, ये प्रतीक है भाईचारा का और बौद्धों को न्याय का। तो ये मशाल आज जो मशाल यात्रा हो रही है यहाँ से पूरे देश भर चलेगी, और महाबोधि महाविहार के मुक्ति के लिए ये मशाल अब रुकने वाली नहीं है। ये क्लियर मैसेज हम संगठित वर्ग के इस महाबोधि महाविहार के लिए क्या दिशा देंगे हमें? देखिए, मैं एक ही कहना चाहता हूँ, मैंने शुरू से कहा है जिस प्रकार से मुसलमानों की मस्जिद मुसलमान कंट्रोल करते हैं कमेटी में, उसी प्रकार महाबोधि महाविहार में भी बौद्ध ही कमेटी में रहे, और जो अन्यायपूर्ण कानून है बीटी एक्ट 1949 को निरस्त किया जाए। और हम केंद्र सरकार और बिहार के राज्य सरकार से अनुरोध करते हैं, इस बार परमानेंट सॉल्यूशन हमको चाहिए। धन्यवाद। सप्तरंग सेवाभावी संस्था, लई स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, जिल्हा प्रशासन नांदेड व विशेष सहाय्य संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या कुसुम सभागृहात भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी येत्या 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सतत 3 दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात देशभरातील जवळपास 450 दिग्गज कलावंत सहभागी होणार असून त्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनाट्य, लावणी, नृत्य, गायन आदी भरगच्च कार्यक्रम तसेच मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवणी यांनी नांदेड येथील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव डॉक्टर गणेश चंडोळकर, सदस्य अब्दुल नईम खान, शुभम होवाळ उपस्थित होते. येत्या 15, 16, 17 ऑगस्ट 2025 ला नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 10वा वर्ष सुरू होणार आहे. या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मध्ये दिवसभर तृतीय पंथांचे व विविध मुला मुलींचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत सलग चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 6 नंतर लावणी महोत्सव आणि लोकनृत्यांचे विशेष सादरीकरण राहणार आहे.
17 तारखेला संध्याकाळी इंद्रधनु नावाने विशेष तृतीयपंथ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये लोककला, शास्त्रीय कला सादरीकरण होईल आणि विविध लोकांना सन्मानार्थी म्हणून आपण सत्कार करणार आहोत. 15, 16, 17 ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम चालणार आहे आणि प्रवेश निःशुल्क आहे. सर्व नांदेडकरांनी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या विविध राज्याच्या कलावंतांचं प्रोत्साहन देऊन मान वाढवावा. जवळपास 450च्या आसपास कलावंत येत आहेत आणि 300च्या वर कलाकृती सादर होणार आहे या 3 दिवसामध्ये. भरगच्च असा नांदेडकरांसाठी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांनी यावं. त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोककला, लावणी, भारूड आणि त्यासोबत मॉडर्न डान्स अशा विविध डान्स आणि संगीत, त्यासोबत भक्तिगीत, भावगीत आणि देशभक्तीपर गीत अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. जवळपास 100 स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम यामध्ये भेटणार आहे आणि लय स्कूलचा विशेष कृष्ण रासलीला आणि महाकालीवर विशेष नृत्य सादरीकरण होणार आहे. आपल्याकडं आपण लोककला ही थीम ठेवली असल्यामुळे यावेळेस जीवन गौरव पुरस्कार हे आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना देतोय. किन्नरांचे गुरु गादीपती श्रीमती रंजिता नाईक यांना देतोय. नांदेडचे भगवानराव देशमुख आणि श्यामल देशमुख यांना देतोय आणि ब्रिजमोहन फोपलिया सोलापूरचे यांना समाजभूषण देतोय. त्यासोबत अनेक सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपापले कार्य चांगले केलेले आहे. कृपया सर्व नांदेडकरांनी हा कार्यक्रम प्रवेश निःशुल्क आहे, कुठलेही तिकिटाचा दर नाही. आपल्याला येऊन आनंद घ्यायचा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला विविध कला आणि विविध राज्यांची कला एकत्र नांदेडमध्ये भेटणार आहे आणि एकाच मंचावर 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आहे. तर त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढीच आशा आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.